न्यूट्रल गिअर आहे, न्यूट्रल गिअरला बेल्ट फिरत नाही. इकडे लॉंग न्यूट्रल शॉर्ट मध्ये गिअर आहेत अर्धा इंच 1 इंच कुठे. तुमचं आता हे गिअर बदललं, हे इकडे अर्धा इंच कुठे, शॉर्टला अर्धा इंच आणि लॉंगला 1 इंच, असं 2 म्हणजे कुठेसाठी गिअर आहेत अर्धा इंच 1 इंच करायला करत. याच्यामध्ये तुमचं बेल्ट फिरतो. मोटर 2800 RPM ची कॉपर वाइंडिंग. हे 4 कटिंग ब्लेड आहेत. ब्लेडला दोन्ही बाजूने धार आहे. तुम्हाला एक साईड खराब झाली तर दुसरी बाजू टाकता येते. खाली इकडे आडवं फिक्स ब्लेड आणि हे 4 मुव्हिंग ब्लेड. आता समजा एक बाजू खराब झाली तर दुसरी बाजू टाकता येते. याला पलटून टाकायचं, समजा दोन्ही बाजूने वापरायचं. म्हणजे हे डायरेक्ट ब्लेड जर टच झाला ना तुमचं तर लोड डायरेक्ट ब्लेडवर जास्त होतो. आणि आपण आडकीचं कसं पहिलं कट होत येतो, क्रॉस एक साईड टच होतो, तसं याचा इकडे टच होतो, इकडे जातं पुढं. म्हणजे लोड कमी येतो डायरेक्ट, नाही का. कटिंग फास्ट होतं आणि लोड शेअर झाल्यासारखं असं शेअर फोर्स टाईप. सेम आपला जुना आडकीत जसा असतो त्या टाईपमध्ये. परत तुम्हाला ते मटेरियल टाकल्याची गरज नाही. ह्याच्यामुळे काय होतं, मटेरियल पुढं ओढलं जातं ऑटोमॅटिक. हाताने टाकलायची किंवा दाबून धरायची गरज नाही कन्व्हेअर बेल्टमुळे. आणि चारा लांब जवळ पाडायला हे पुढचे प्लेट ऍडजस्ट करता येईल तुम्हाला खालीवर. 4-5 फुटापर्यंत जातं जनरली. जवळ पाडायचं जवळ किंवा लांब पाडायचं लांब, असं कुठे वाढायला दुसऱ्या माणसाची गरज नाही. मागणं एक जणांनी टाकलं पुढे ऑटोमॅटिक तुम्हाला लांब जवळ पाडता येतं तिथं सगळं. आता हे 1 तासात 1 टनापर्यंत काढते, ते 1.25 टनापर्यंत काढते. ते तशावाल्या नाही आहेत. ह्याला तुम्हाला पुढं भरपूर पडतंय. म्हणजे असं तुम्हाला लांब पाडायचं असलं ना, पाहिजे तेवढं हे फक्त वर करून द्यायचं पुढचं प्लेट. तुम्हाला पाहिजे तेवढं लांब पडतंय. हां नाही ते वाला ह्याला नसते. ते मुरघासाच्या कुठल्या मशीन वेगळ्या येतात जनरली. आता ह्याला कसं होतं, ह्याला डायरेक्ट हे तुम्हाला लांब पाहिजे तेवढा पाडता येते. घास एक घेऊन दुसरा घास घेऊस तर पहिला चालला जातोय. म्हणजे कटिंग भरपूर फास्ट होते, स्पीड जबरदस्त आहे याला. 1 तासात म्हणजे 1 टनापर्यंत कॅपॅसिटी आहे. इंजिन पण जोडता येते. हा, मोटर काढून इंजिन जोडू शकतो तुम्हाला जोडायचं असेल तर. लाईटचा प्रॉब्लेम असेल तर समजा जोडता येते त्याला. स्प्रिंग आहे. ही जोडलेली का, ही नाही जोडलेली, ती टेस्टिंग करायची का. लावला बटन बंद करून लाव. हात काढा तुम्ही, हात काढा. गिअर टाक दुसरा. स्पीड जबरदस्त आहे. नाही, सायमल्टेनियसली ह्याचं जसं रोटेशन असतं त्यानुसार आपण इकडे दिलेलं असतं ना. ब्लेडचं जास्त असतं, ह्याचं कमी राहतं कन्व्हेअर बेल्टचं. आणि त्याला पण तुम्हाला 2 ॲडजस्टमेंट आहे ना. एक ज्याला तुम्हाला चारा कुठे फास्ट होते त्याला तुम्हाला, म्हणजे आता इकडे लॉंग आणि शॉर्ट केलं ना त्याच्यानुसार हे रिस्पेक्टिव्ह. आता अर्धा इंच जर कुठे पाहिजे असेल तर हे फास्ट फिरतं एकदम. त्याच्यानुसार ह्याचं म्हणजे हायर RPMला पळतंय. आणि जर तुम्हाला कुठे मोठी पाहिजे असेल तर दमाने पळतं ते. हे 2 गिअर आहेत असे लहान मोठे करायला त्याला. करून दाखवतो ना 2 गिअरवर. हा, म्हणजे ते लहान मोठे ते टीथ असतात ना आतमध्ये गिअर, ते रेशो तुम्हाला पाहिजे तसं करता येतं त्याला.